नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण विषय घेऊया ग्रहयोग. मग ते सुयोग असतील किंवा कुयोग असतील. ग्रहयोगाला नेमकं कसं कन्सिडर करायचं, कसं गृहीत धरायचं किंवा कसं त्या ग्रहयोगाकडे पाहायचं, कुठल्या दृष्टीने पाहायचं, हा विषय इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. कुंडलीशास्त्रामध्ये म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये आपण जन्मकुंडलीमधल्या ग्रहस्थितीचा विचार करतो आणि जे काही आपल्या कुंडलीमध्ये ग्रहयोग झालेले आहेत, म्हणजे घडतात, त्याचा परिणाम नेमका काय होतो, कसा होतो, कुठे होतो आणि कुठल्या पद्धतीने होतो, कुठल्या स्वरूपात होतो, ह्याच्याबद्दल बरंचसं भाष्य केलं जातं. त्याच्यावरती उपाय म्हणून दिले जातात. एक लक्षात येतं का मंडळी, ग्रहयोग झालेले आहेत, होऊन गेलेले आहेत आणि होणारे आहेत. ग्रहयोग होऊन गेलेले आहेत, होत आहेत, झालेले आहेत आणि पुढे होणार आहेत. ग्रहयोग त्याचा परिणाम नेमका कसा होतो? उदाहरण घ्यायचं म्हटलं, नॉर्मली उदाहरण काय देतात सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या योगांच्या बाबतीमध्ये. एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण रवी आणि राहू म्हटल्यानंतर ग्रहण योग आहे, कुंडलीला ग्रहण योग आहे. मग या ग्रहण योगामुळे अमुक होतं, तमुक होतं, असं होतं, तसं होतं, भ्रमित अवस्था असते, अविचारी असतात वगैरे वगैरे, मोठी लिस्ट जोडली जाते त्या ग्रहयोगासोबत. या इथे रवी आणि राहूचा ग्रहयोग कन्सिडर करताना, पाहताना, त्याची तीव्रता मांडताना तुम्ही त्या दोन ग्रहांच्या ग्रहयोगाबद्दल विचार करताना त्या ग्रहांचा गतीचा विचार केलाय का हो आपण? कारण ग्रहयोग हा एका पर्टिक्युलर म्हणजे मर्यादित काळासाठी असेल की नाही. रवी आणि राहू एकत्र आहेत किंवा रवी आणि राहू एकमेकाच्या दृष्टीत आहेत, बरोबर आहे. इथे रवीची गोचर गती काय आहे हो? रवी 1 महिन्यात एक अख्खी राशी बदलतो आणि राहू 18 महिने एका राशीमध्ये असतो. मग ज्या वेळेस रवी आणि राहूची एकमेकावरती दृष्टी असते, ती साधारण किती काळासाठी असेल? 1 महिन्यासाठी की नाही. किंवा रवी आणि राहू एकत्र असतील आपल्या कुंडलीमध्ये, तर त्याची कालमर्यादा किती असेल? 1 महिन्याची. हे आपण सरसकट म्हणतो. सरसकट म्हणजे रवीला पूर्णपणे 1 महिन्याचा कालावधी कन्सिडर करून म्हणतोय आपण. कदाचित तो समजा आपल्या म्हणजे त्या पत्रिकेमध्ये, ज्या पत्रिकेमध्ये तो ग्रहयोग आलेला आहे, त्यावेळेस रवीचे 27 दिवस संपले असतील आणि शेवटचे 2 दिवसासाठी तो म्हणजे राहू सोबत असताना जन्म झाला असेल, तर पुढच्या म्हणजे जन्म झाल्यानंतर पुढच्या फक्त 2च दिवसासाठी तो ग्रहयोग आला की नाही तिथे. येते का लक्षात? पटतंय ना? कुठल्याही ग्रहयोगाबद्दल अशा पद्धतीने जर
व्यवस्थित निरीक्षण केलं तर किती 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 म्हणजे ज्योतिषाबद्दल जो काही जे ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही अवडंबर माजवले ते किती कमी होईल. येते लक्षामध्ये. असं धरून चालू आपण की 1 महिना रवी त्या राशीमध्ये असतो आणि तो नेमका रवी राहू ज्या राशीमध्ये आहे त्याच्यासोबत 1 महिन्यासाठी आलाय तिथे. तर तो ग्रहण योग तो अशुभच आहे का? इथे फक्त राहू अशुभ आहे का? रवी अशुभ ठरवू शकत नाही. हे का असं म्हणतोय लक्षात घ्या. प्रत्येक जन्म नक्षत्राच्या ग्रह नक्षत्र गोचरीमध्ये म्हणजे ताराचक्रामध्ये प्रत्येक नक्षत्राला विपत, प्रत्यय आणि वध ही वेगवेगळे ग्रह येतात, नक्षत्र वेगळी येतात. मग रवी आणि राहूचा ग्रहण योग गृहीत धरताना त्यावेळेस त्या रवीचं गोचर नक्षत्र कुठलं होतं? आता एक म्हणजे साधं उदाहरण तुम्हाला देतो. असं धरून चला की केतूचं जन्म नक्षत्र आहे. केतूच्या जन्म नक्षत्राला रवी हा विपत्तिकारक ठरतो, विपत ठरतो. परंतु त्याच केतूच्या नक्षत्राला राहू हा साधक ठरतो, साध्य करून देणारा शुभ फलदायी ठरतो. मग केतूच्या नक्षत्राच्या कुंडलीमध्ये जर रवी आणि राहूचा योग आला असेल, ग्रहण योग घडला असेल जन्माच्या वेळेस, 1 महिन्यासाठी कन्सिडर करू चला आपण, तर तो ग्रहयोग कसा असेल? याच्यामध्ये अजून एक छानपैकी, तो विपत्तकारी म्हणजे अशुभ ठरणारा रवी जर राहूच्याच नक्षत्रात असेल आणि राहू सोबत त्याची युती झाली आहे, तर त्या केतूच्या जन्म नक्षत्रवाल्याला तो ग्रहण योग कसा फलित होईल? रवी फक्त विपत्तकारी आहे, पण कुठल्याही ग्रहाचं फलित कथन करण्याची ताकद त्या ग्रहाकडनं फलित वदवून घेण्याची जे बोलवता धनी आहे ना, तो त्या ग्रहाचं गोचरीतलं नक्षत्र असतं. पुन्हा सांगतो, कुठल्याही ग्रहाच्या तोंडून फलित वदवण्याची किमया ही त्या ग्रहाच्या गोचर नक्षत्राच्या माध्यमातून चालते, ग्रहाला फलित नाहीत. येते लक्षात? मग जर हा रवी राहूच्याच नक्षत्रातला असेल आणि राहू त्याच्यासोबत आलेला आहे किंवा राहू सोबत तो रवी आलेला आहे, कारण राहू 18 महिने असतो ना तिथे. याच्यामध्ये अजून असे पण घडू शकतं की नाही. राहूला राशी परिवर्तनासाठी एक साधारण 4-5 दिवस राहिलेले आहेत आणि त्याच वेळेस रवी बरोबर युती झाली. रवी महिनाभर तिथेच थांबणार आहे, पण राहू मागे निघून जाणार ना, परत मागे जाणार राहू पुढच्या 5-6 दिवसात, 7-8 दिवसात. मग तो ग्रहण योग किती काळासाठी? मुद्दा लक्षात येतोय? कुंडलीमध्ये राहू रवी एकत्र बघितले किंवा राहू आणि चंद्र एकत्र बघितले, त्या चंद्राची तर गोष्ट खूपच वेगळी आहे. तर रवीबद्दल फक्त समजावून सांगतो. तर त्याचं मूळ स्थिती बघायला नको का? कारण बघ, रवी राहू आला म्हणजे ग्रहण योग आहे, अशुभच फलित देणार. इथे मुद्दा लक्षात येतोय? असं तुम्ही प्रत्येक ग्रहाबद्दल, आता चंद्राचा विषय निघाला, रवी तर 1 महिना एका राशीमध्ये असतो ना, चंद्र तर 2.5 दिवसामध्ये अख्खी राशी बदलतो. मग तुमच्या जन्माच्या वेळेस कुंडलीच्या कुठल्याही स्थानामध्ये
रवी आणि राहू केतू किंवा चंद्र राहू किंवा केतू असेल तर त्यांची त्या योगाची व्याप्ती किती हो, का मर्यादा किती, कालावधी किती? चंद्र असेल तर 2.5 दिवस, रवी असेल तर महिनाभर, 29 दिवस. येते लक्षात? हे असंच म्हणजे समोरच्या जातकाला म्हणजे समोरच्या जातकाचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काहीही लादलेलं आहे, डोक्यात काहीही भरवलेलं आहे. मग ग्रहणयोग आहे म्हटल्यानंतर ग्रहणयोग जन्माच्या वेळेस झाला होता. तुम्हाला आत्ताच्या वर्तमान काळात जगताना जर काही अडचणी येत असतील, त्या अडचणी का येत आहेत, त्याला हा ग्रहणयोग लागू पडतोय का? म्हणजे जन्माच्या वेळेसचा ग्रहणयोग नाही, तर वर्तमान काळामध्ये जे समस्या, जे प्रश्न आपल्या समोर येत आहेत त्या समस्या उद्भवण्यासाठी आत्ता म्हणजे ज्या वेळेस आपल्याला ती समस्या जाणवते त्या काळामध्ये हा ग्रहणयोग आहे का? तर तो असेल तर तो किती काळासाठी आहे? महिनाभरासाठी आहे. मग त्याला आपण सांगू शकतो ना, बाबा तुझी ही अमुक अमुक समस्या आहे ना, ते याचं कारण अमुक अमुक आहे की हा रवी आणि राहूची युती झालेली आहे, जी साधारण महिनाभर असेल. तर ह्या महिन्याभरामध्ये तू गायत्री मंत्राचा जप कर किंवा नवनाथ स्तोत्र म्हण किंवा रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दे. सूर्याला अर्घ्य देताना गायत्री मंत्राचं स्मरण कर. हे महिनाभर त्याला करायला सांगू शकतो की नाही आपण? महिनाभरच. त्यात ही गंमत अशी आहे, रवी जर राहूच्या नक्षत्रात असेल असं म्हटलं मी, याचाच अर्थ तो रवी संपूर्णतः त्याला अशुभ ठरला का? म्हणजे जन्म नक्षत्र गोचरी ताराचक्र पद्धतीप्रमाणे तो रवी त्याला कायमस्वरूपी अशुभ ठरला का? नाही ना, कारण तो त्या जन्म नक्षत्राला शुभ ठरणाऱ्या नक्षत्रामधून जातोय. इथे रवीची अशुभता कमी झाली की नाही? असेच छोटे छोटे मुद्दे आहेत, पण ह्या छोट्या छोट्या मुद्द्यांचं जे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता द्यायला आलेले असतात, पण त्याचा दुरुपयोग साधला जातो. हे झालं समजा ग्रहण योगाबद्दल. आता सगळ्यात मोठा योग कुठला कन्सिडर करायचा आपण जास्त कालावधीचा? समजा चांडाळ योग. चांडाळ योग म्हणजे कुठला? गुरु आणि राहू, काही प्रमाणात गुरु आणि केतू देखील म्हणजे गृहीत धरतात. हा चांडाळ योग जास्त दिवसाचा. म्हणजे कसं? कारण गुरु हा एका राशीमध्ये साधारण 13 महिने असतो, राहू 18 महिने असतो. आणि दुर्दैवाने जर एकाच वेळेस म्हणजे गुरु तिथे असताना राहू तिथे आला किंवा राहू जिथे असताना तिथे गुरु आला, तर तिथून पुढच्या युती झाल्यानंतरचे पुढचे जे कालावधी आहे तेवढाच ना. मग त्याच्यामध्ये कदाचित राहू तिथे असताना 10 महिने उलटून गेले असतील. म्हणजे मग फक्त 8 महिन्यासाठीच चांडाळ योग झाला ना तिथे. तो येते का लक्षात? ही माहिती प्रत्येकाला असावी ना. आणि ही माहिती सहज पद्धतीने, साध्या पद्धतीने जर जातकांपर्यंत पोहोचवली, त्यांना न घाबरता, तर का आपलं जन्माच्या वेळेस रवी राहू, रवी केतू, चंद्र राहू, चंद्र केतू असतील एका कुठल्याही स्थानामध्ये, त्याचं अंश बघायचे नाही, त्याची मर्यादित वेळ बघायची, लक्षात घ्यायची नाही किंवा कालावधी लक्षात घ्यायचा नाही, ठोकून द्यायचं. आणि हे ग्रहण योग त्या जातकाला आयुष्यभर त्याच्या माथी मारले जातात. येते लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला सावध व्हा. ग्रहण योग
चांडाळ योग किंवा आणखीन कुठले योग हे टळणारे नाहीत. ते भोगायचेच असतात, पण ते भोगताना त्याचं मूळ स्वरूप लक्षात घ्या. ते कुठल्या नक्षत्रात आहे, त्यांची युती किती काळासाठी असणार आहे. जर 2 दिवसासाठी फक्त युती होणार असेल तर, किंवा महिन्याभरासाठी असेल समजा, तर महिनाभर तो इफेक्ट तुम्हाला जाणवणार ना. आणि तो जाणवणार म्हणजे काय, एका विशिष्ट विषयांवरतीच जाणवणार. आता विशिष्ट विषय म्हणजे काय मंडळी, तर समजा लग्नस्थानामध्ये रवी आणि राहूचा जो युती होत असेल महिन्याभरासाठी, तर त्या महिन्यामध्ये रवीची जी काही दृष्टी आहेत, म्हणजे एक तर रवी आणि राहूची सप्तम दृष्टी कुठे आहे, तर सप्तमावर येणार. आपण मेष लग्नाचा विचार करून चालू, बरोबर ना. इथे रवीला इतर दृष्ट्या पण आहेत ना. म्हणजे राहू सोबतची जी काही गोचरचे स्वरूप असेल, गोचरी स्वरूप म्हणजे त्यांची नक्षत्र, त्या गोचर करताना कुठल्या चरणातून गोचर करतात, त्याचा चरण स्वामी कोण आहे. आता मेष लग्न म्हटल्यानंतर राशी आली मंगळाची. मग हे सगळं पंचांग लक्षात घेऊ शकत नाही का आपण. आता पंचांग म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, फलिताचं फलित पंचांग म्हणजे काय, तर ग्रह, नक्षत्र, नक्षत्र स्वामी, चरण स्वामी आणि राशी स्वामी, ह्या पंचांग स्वरूपातून एकत्रित जे फल इफेक्ट जो समोर येतो त्याला आपण फलित म्हणतो. आणि हे फलित त्या त्या ग्रहांच्या गोचर गतीनुसार त्या स्थानातील वास्तव्य असलेल्या मर्यादित कालावधी पुरतच असतं. जसं रवी महिन्याभरासाठी लग्नस्थानी आहे, म्हणजे त्याची दृष्टी सप्तमावर महिन्याभरासाठी आहे. त्यानंतर आता हे झालं मेष लग्नाचं म्हणतोय मी. जर वृषभ लग्न असेल तर, वृषभ लग्न असेल तर काय होईल, मेष लग्न कुठे येईल, व्ययात येईल की नाही. येते लक्षात. तुमच्या कुंडलीच्या लग्नानुसार ती युती नेमकी कुठल्या स्थानात झाली आहे, त्या स्थानामध्ये त्या युतीची परिणामकारकताचा कालावधी काय आहे, त्यानंतर त्याच्यातल्या दोन्ही ग्रहांच्या दृष्ट्या कुठल्या कुठल्या स्थानावर आहेत, त्या स्थानातील विषय कुठले आहेत, त्या विषयांवरतीच त्याचा परिणाम होणार की नाही. आणि तो परिणाम म्हणजे सरसकट अशुभ नाही. येते लक्षात. जर तसाच अशुभ परिणाम आपल्याला गृहीत धरायचा असता, तर ज्या ग्रहांना आपण अशुभ समजतोय, त्रासदायक समजतोय, त्यांचा सरसकट परिणाम सगळ्यांना झाला असता की नाही. सगळ्यांना होतो का, नाही ना. येते मुद्दा लक्षात. ते ग्रहयोगा संदर्भातला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ह्याच्यासाठी तुमचे अभिप्राय देऊ शकता तुम्ही. माझा या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला कमेंट देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल, आजचा विषय आवडला असेल तर मंडळी व्हिडिओ लाईक करा. आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त संबंधितांपर्यंत हा शेअर करा. थांबूया इथे. आता असाच पुढचा एखादा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया आपण. तोपर्यंत ओम नमः शिवाय. शुभम भवतु.